काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलाय। यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्ताओं ने नागपुर में यूनियन बैंक के बोर्ड पर कालिक पोती और कार्यकर्ताओं ने बैंक के सामने नारेबाजी की। मनसे कार्यकर्ताओं ने फ्रेंड्स कॉलोनी स्थित यूनियन बैंक के सामने यूनियन बैंक के प्रबंधक द्वारा मराठी में एफआईआर स्वीकार न करने के विरोध में प्रदर्शन किया। उन्होंने काफ़ी देर तक बैंक बोर्ड के सामने जोर जोर से नारे लगाए। मनसे ने यह प्रदर्शन तब किया जब यूनियन बैंक में दुर्घटनावश मरने वाले इसम के परिवार ने बीमा का दावा दायर किया और एफआईआर की एक प्रति मांगी, क्योंकि वह मराठी में थी। हालांकि जब मनसे कार्यकर्ता पुलिस के जरिए प्रबंधक से इस संबंध में पूछताछ करने गए तो सर त्यांचं मृत्यू झाल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या एटीएम कार्डवर 2 लाखाचा विमा आहे। त्यांना माहित नव्हतं ही गोष्ट, आम्ही त्यांना कळवली, त्यांना फॉर्म दिला आहे। याच्यात फक्त हा नॅशनल इन्शुरन्स कंपनीचा फॉर्म आहे, हा बँकेचा फॉर्म नाही आहे। याच्यात एक लिहिलं आहे की एफआयआर ची कॉपी पाहिजे आणि सदर एफआयआर जर समजा लोकल लँग्वेज मध्ये असेल तर ती कंपनी कोलकाताची आहे, त्यांना ती ट्रान्सलेट करून हवी आहे। ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना ती सगळी गोष्ट कळवली। त्याच्यात समजा अनवधानाने कुठे जो गैरसमज झाला आहे किंवा आम्ही मराठीचा कुठेही अपमान केलेला नाही आणि जर असं असेल तर आम्ही त्याच्याबद्दल माफी मागतो। तुमच्याकडे किती वेळेला तो अर्जदार जो लहान भाऊ किती वेळा काल आला होता का? काल आला होता। काल त्याच्या हातात अर्ज होता, तुम्ही त्याचा अर्ज तपासला होता आपल्या हातात घेऊन? हो सर। मग काल स्वीकारला का नाही तुम्ही? सर त्यांना सांगितलं ना, जर समजा त्यांनी एफआयआर ची ती ट्रान्सलेटेड कॉपी, आम्ही तसा अर्ज पाठवायला तयार होतो, पण तो पाठवल्यानंतर परत त्याच्यामध्ये क्वेरी निघून त्यांना सदर क्लेम यास वेळ झाला असता, अजून ती प्रोसिजर डिले झाली असती, त्याच्यासाठी जबाबदार आम्हीच राहिलो असतो। म्हणून आम्ही त्यांना सुचवलं की जर समजा ती ट्रान्सलेटेड कॉपी दिली तर त्यांना विदिन टाइम त्यांचा क्लेम अमाऊंट आम्ही त्यांच्या हातात सुपूर्द केला असता। आता तुम्ही स्वीकारताना त्यांचा अर्ज आणि व्यक्त करताय? नाही, आम्ही त्यांचा अर्ज आताही स्वीकारायला तयार आहोत। आम्ही त्यांना फोनही केलेला आहे। ते सध्या त्यांच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे परत बाहेरगावी आहेत, ते आल्यावर त्यांना आम्ही बँकेत बोलून अर्ज त्यांचा झालेल्या कृतीबद्दल प्रबंधक ने मीडिया से माफी मांगते हुए कहा कि वह भी मराठी है और उन्होंने उनकी एफआईआर से इनकार नहीं किया। प्रबंधक द्वारा माफी मांगने के बाद मनसे कार्यकर्ताओं ने अपना आंदोलन वापस ले लिया, लेकिन यह भी संकेत दिया कि मनसे मराठी मुद्दों पर हमेशा आक्रामक रहेगी। नाही, हा प्रश्न इथं संपलेला नाही आहे। या केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या जेवढ्या बँका आणि जेवढे आस्थापना आहेत या सर्वांना एक ऱ्हास चढलेला आहे। मराठीचा वारंवार अपमान करायचा यांनी एक चंग बांधलेला आहे। पण आता नागपूर शहरामध्ये या एका बँकेच्या मुद्द्यावरून ज्या आधी आम्ही सर्व बँकांना पत्रव्यवहार केलेला माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार सूचनानुसार, पण यांना समज आलेली नाही आहे। त्याच्यामुळे आता पूर्ण नागपूरभर आम्ही प्रत्येक केंद्राच्या अखत्यारीत आणि मराठी बँकांनाही पत्रव्यवहार करून यानंतर जर महाराष्ट्रात मराठीचा अपमान झाला तर त्यांना त्यांची जागा आम्ही योग्यरित्या दाखवू, ही सूचना या माध्यमातून आम्ही देतोय। आणि याच्यानंतर तर आम्ही आता हा विषय मोठा करूच। पोलिसांच्या भूमिकेबाबत तुमचं काय म्हणणं आहे? ज्या पद्धतीने पोलिसांनी तुम्हाला मला एक गोष्ट समजत नाही की पोलीस विभागाने मराठीत केलेली एफआयआर, मग ती एफआयआर या बँकेकडे आणली, पोलिसांची मराठीतली एफआयआर ही बँक घेत नाहीये,
म्हणजे हा विषय पोलिसांचा आहे. पोलिसांनी त्यांच्या विरोधात आक्रमकपणा घेतला पाहिजे, FIR रजिस्टर केला पाहिजे. पोलिसांकडून महाराष्ट्र निर्माण सेना भांडून झाली आणि पोलीस त्यांना प्रोटेक्शन देऊन झालं. म्हणजे पोलिसांच्याच विभागाच्या एका FIRच्या कॉपीचा अपमान या बँकेच्या मॅनेजरनी प्रशासनाने केला आणि पोलीस त्यांना प्रोटेक्शन देऊन झाले. म्हणजे ह्या महाराष्ट्रामध्ये चाललं काय? सरकारने याच्याकडे थोडं लक्ष द्यावं.